नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 4 जानेवारी 2026 प्लॉट नंबर 3मध्ये काल जे आपण टरबूज सेकंड क्वालिटीचं हार्वेस्टिंग केलं, त्याच्यानंतर लगेच लेबर लावून आपण ही घाण तुम्हाला मी दाखवायसाठीच खाली उतरलेलो आहे. म्हणजे वेल कापले, साधारणतः अर्धे शेत आपलं कापून झालेलं आहे. वेल आपण इथंच पडू दिलेलं आहे का इथंच त्याचं नाजूक असतं वेल, इथं सडून जाईल, त्याचं खत होऊन जाईल. जे एकदम छोटे छोटे फळं होते ते कच्चेच होते, आपण ते सोडून दिले. सगळं जवळजवळ अर्धं झालेलं आहे. मी खाली याच्यासाठी उतरलो कारण की आपल्याला पुढचंही तुम्हाला काही दाखवायचं आहे. आता आपण हे उद्या परवामध्ये क्लिअर झाल्यानंतर लगेच आपण या साईडला, जसे आपण प्लॉट नंबर 1-2 मध्ये बेडच्या वर होल केलेले आहे 10-10 इंचावर, 5-5.5 फुटाचे बेड असल्यामुळे आपण इथं लगेच ती तयारी करणार आहे. राहिला विषय, मी परवाच जेव्हा आपलं 29 तारखेला पहिलं हार्वेस्टिंग झालं या प्लॉट नंबरमधलं 3मधलं, आणि काल म्हणजे एक 4 दिवसांनी राहिलेला माल व्यापाऱ्यांनी घेऊन गेला. साधारणतः 10 टन आपला माल निघाला. मी तोही हिशोब दाखवतो, किती पैसा आला, काय आला. आता राहिलं आपलं खरबूज प्लॉट नंबर 1मधलं, मी दाखवायला लावतो. त्याच्यानंतर आज एक छान कॉमेंट्स आले आणि मला आवडतात असे कॉमेंट्स जर केले ना, त्या माझे हितचिंतक जे आहेत बिचरे, त्यांनी मला सांगितलं का सर आपली मोसंबी पिवळे पडते. नक्कीच पिवळी पडली. मी त्यांना कॉमेंट्समध्ये लिहिलं, पिवळी जरी पडली तर नवीन पालवी आपली, मी कॅमेरामॅनला सांगेल दाखवायला. कारण की आता जसं जसं उन्हाचं टेम्परेचर वाढेल ना, तर नॅचरल फोटोसिंथेसिस जर वाढला तर हिरवापाना वाढेल. कोणते कोणते झाडांना पिवळेपणा पानांना आहे, पण त्याच्यानंतर त्या झाडांना काही त्रास आहे का नाही. आता हा याच्यामध्ये ही शूट आहे, हे आपण कापून घेऊ. पण इथून त्याची जी आहे नवीन पालवी चालू झालेली आहे, कारण की आता वातावरणामध्ये बदल होतोय. आणि खरबूज तर आपलं छानच आहे, नो डाऊट, आपण तेच घेऊ. मी कॅमेरामॅनला सांगेल का आता जी आपली भेंडीची हार्वेस्टिंग चालू आहे, म्हणजे न येणारं गणित. ऑर्गॅनिकमध्ये भेंडी येत नाही, ऑर्गॅनिकमध्ये टरबूज येत नाही, खूप ऐकलं. आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहून आपण आपले मार्ग चालू ठेवले. आता राहिला हिशोब दाखवायचा. मी कॅमेरामॅनलाही सांगेल थोडंसं दाखवा. जवळजवळ 12-13 माझ्या माता बहिणी भेंडी तोडायचं काम करताच आहेत. आणि दर 2-3 दिवसाआडे आपल्याला 2 पैसे पाहिजेच असतात शेतांमधून. कारण की आता हे खरबूज आपण लागवड करू, त्याला लागणारा पैसा, आलेला पैसा आणि लागणारा पैसा याच्यातही तफावत असतेच. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे 2-3 दिवसाआड आपल्या हातामध्ये पैसा यायला पाहिजे. या अनुषंगानेच आपण हाय डेन्सिटीमध्ये मल्टीक्रॉप फार्मिंग हा उपक्रम राबवत आहे. राहिला आता, मी कॅमेरामॅनला सांगेल का त्याच्याजवळ मी हिशोब टाकला होता, त्यांनी त्याच्या मोबाईलमधून दाखवा, कारण की क्लिअर येत नाही, म्हणून तो त्याचाच मोबाईलवरून तुम्हाला हिशोब दाखवेल. आणि माझ्याजवळ जो आहे हिशोब दिलेला, तो मी वाचून दाखवणार आहे. साधारणतः 10 टन 150 किलो आपला माल आला होता. कॅमेरामॅनला सांगेल दिसतंय का तुमच्या याच्यामध्ये? ओके. त्याच्यानंतर 3% आपल्याला 300 किलो कट्टी लावली त्यांनी. 300 किलो कट्टी लावल्यानंतर मग 10 टनाची मजुरी त्यांनी 70 पैसेप्रमाणे 7,000 रुपये घेतले आपल्याकडनं. आपल्याला जेव्हा सौदा झाला आपला, 9 रुपये केजीने आपला सौदा झाला होता, त्याच्यात त्यांनी 5,000 रुपये आपल्याला ॲडव्हान्स टाकले. आणि एकूण हिशोबामध्ये 7,000 रुपये मजुरी, 5,000 रुपये ॲडव्हान्स असा आपल्याला त्यांनी दिला होता. एकूण आपली 10 टनाची जर रक्कम म्हटली, 300 किलो कट्टी कापून 9 रुपयाने, तर 87,435 रुपये आपले एकूण झाले होते. त्याच्यातून 7,000 रुपये त्यांनी मजुरी कापली, 5,000 ॲडव्हान्स दिला होता. 5,000 ॲडव्हान्स दिल्यानंतर उर्वरित आपल्याला 75,435 रुपये एकूण आपल्याला त्यांनी पाठवले. मी कॅमेरामॅनलाही सांगेल की तुमच्याजवळ जो मी हिशोब पाठवलेला आहे, IMPS केलेलं आहे, ते पण व्यवस्थित झूम करून दाखवा. आपल्याला काही कोणाला काही दर्शवायचं नाही आहे, पण आपला या व्हिडिओ मागे किंवा कमी खर्चामध्ये उत्पन्न कसं घेता येईल, म्हणजे नुकसान पण झालं तेही मी सांगतो तुम्हाला. म्हणजे 75,335 रुपये आपल्याला IMPSने पैसे पाठवले. तुम्ही पाहिलंच असेल. तर आता माझं म्हणणं असं आहे, आपण हा जो प्लॉट होता आपला, हा साधारणतः 3 एकराचा आहे.
मल्टीक्रॉप फार्मिंग करतोय आपण त्याच्यात, आणि हाय डेन्सिटीमध्ये मोसंबी लागवड केलेली आहे. राहिला खर्च, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला, वेळोवेळीच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देतच असतो. आपण बायोरिच, अल्ट्रासी आणि लागलेली मजुरी 30,000 सांगितली होती. 16 पॅकेट आपल्याला लागले. 1250 रुपयाच्या पॅकेटप्रमाणे आपल्याला 20,000 रुपयाचं बियाणं लागलं होतं. 30,000 रुपये आपण टोटल खर्च पकडला होता. मी एक्स्ट्रा म्हणतो 10,000 रुपये अजून धरून घ्या, म्हणजे 30,000 रुपये जे आपण बायोरिच आणि अल्ट्रासी दिला. 15,000 रुपयाचं आपण अल्ट्रासी दिलं होतं 15 लिटर. त्याला 15,000 रुपये आपण खर्च सांगितला होता, की लेबर लागतो, इनलाईनने देतो, स्प्रे करतो, तो 15,000 प्लस 20,000 रुपयाचे आपण बियाणं टाकलं होतं त्याला. त्या बियाण्यामधून आपण जर प्लस केलं तर 50,000. 10,000 रुपयामध्ये एक्स्ट्रा धरू, काहीतरी वेगळं काहीतरी लागलं असेल बा, 2 बाया काही निंदायला जास्त लागले असेल, धरून घेऊ 10,000 रुपये. सांगायचं तात्पर्य म्हणजे 60,000 रुपये मी खर्च केला. माझं मेन पीक मोसंबी असल्यानंतरही त्यालाही वेळोवेळी त्याच्यावर माझं लक्ष राहिलं या पिकांच्या माध्यमातून. जर 3,11,000 आणि हा जो हिशोब मी टाकला आहे, ते जर 80,000 रुपये जवळजवळ आपल्या हातात आले, म्हणजे 3,91,000. 3 एकराच्या प्लॉटमधून बियाणं कमी होतं, पहिलेही व्हिडिओ सांगितलं, तरी पण आपल्याला इतकं छान उत्पन्न आलं. आणि राहिला भावाचा विषय, मी त्या पहिला माल मी 18 रुपयांनी दिला होता, नंतर आपण सेकंड माल 9 रुपयांनी दिला. ॲव्हरेज जर काढला तरी आपल्याला 13 रुपये 71 पैसे 70 पैसे पडलेला आहे. तोही भाग सोडून द्या. जर माझे 60,000 रुपये खर्च झाले होते आणि जर भाव 5 रुपयाचाही असता, तर मला 5 रुपयाच्या भावाने जरी मी विकलं असतं, तर मला नाममात्र नुकसान तर नसतं आलं. माझे 60,000 रुपये गेलेले आणि वरून काही ना काही, म्हणजे आज जर आपलं 30 टन आहे तर 1.5 लाखाचं उत्पन्न आलं असतं, असं आपण गृहीत धरून चालू. म्हणजे भाव जरी कमी असला तरी शेतकऱ्याला नुकसान होत नाही. बस एवढंच आपल्याला या व्हिडिओमधून सांगायचं, दाखवायचं होतं, का खर्च कमी करा. आणि आपल्या व्हिडिओमध्ये मी तेच वेळोवेळी सांगत राहतो, का तुम्ही जर खर्च कमी केला, उत्पन्न तुम्हाला दाखवलंय चांगलं आलं. राहिला आपला खरबुजांचा, आपला गोल घेऊन चालतोय आपण, भाव आपल्या हातात नाही. आपल्या गोल असं राहील का एका वेळेला आपण 2 किलो फळ घ्यायचं, आपली म्हणजे मानसिकता बनवली आहे. ते कमी जास्त येणारे परमेश्वराच्या हातात आहे. 2 किलो जरी आपण एका वेलापासून काढतोय, कारण की आता आपलं अनुभव येत चालतायत, त्या अनुभवातून येणारे उत्पन्न, राहिलेला खर्च हा पण आपण वेळोवेळी देत जाऊ. भेंडीची माझी तोड चालू आहे. आज काय भावाने विकल्या जाते पाहू. साधारणतः एक 4-5 क्विंटल भेंडी येईल. दर कमी झालेले आहेत. दर काही भेटो, आपल्याला तरीही कमी भावात जरी विकले तरी पैसा देऊन जाणार आहे. कारण की आंतरपीक आहे. लेबर लोकांनाही, मजूर लोकांनाही काम मिळतंय, मलाही 2 पैसे मिळत आहेत. हाच आपण दाखवू. भेंडी, लोक म्हणायचे टरबूजमध्ये, खरबूजमध्ये भेंडी येत नाही, आपण तोही दाखवलो, ऑर्गेनिकमध्ये आहे. कमी खर्च. तरी कॅमेरामॅनला मी सांगेल, थोडंसं वापस काउंटिंग करा आणि कॅमेरा दाखवा. भेंडी तोडताना, वाहताना आपले कर्मचारी, स्टाफ काम करतोच आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला, प्रत्येक शेतकऱ्याला 2 पैसे मिळावेच. म्हणजे महत्त्वाचा विषय मी असा सांगेल, का लोक काय शेती करतात. मी एकच आज व्हिडिओ ऐकता ऐकताच मला आलं का हा विषय आपण सांगावा, की लोक लावतात कपाशी, त्याच्यानंतर सोयाबीन आणि ऊस. मी व्हिडिओमध्ये ऐकलं, मी त्यांचंच नाव माझ्या लक्षात नाही. पण हे पिकं आपण खातो का? नाही खात. आणि किती उत्पन्न येतं? नाममात्र. मग असे जर आपण थोडंफार पाण्याचं नियोजन असलं आणि असं जर घेत गेलो, तर नक्कीच तिन्ही पिकांचे मी नाव घेतले, ते स्वतः खात नाही. पण भेंडी लावली असेल तो स्वतः खाऊ, टरबूज लावलं स्वतः खाऊ, खरबूज लावलं, मी असं म्हणत नाही की मी करतोय तेच करा, पण ते तुम्हाला खाता येईल हे पण थोडंफार लावा, आणि म्हणजे ते विकता येईल आपल्याला. बस या व्हिडिओमधून आपल्याला एवढं माहिती द्यायची होती. आलेलं उत्पन्न 3,91,000 रुपयाचं आहे. मी खूप हॅपी आहे. दाखवलंच, आपला आता टरबूज संपलाय, आता खरबुजावरून आपली सिरीज येत राहील. भेंडी आपण दाखवत राहतो किती येतं, काय येतं. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी जरूर दाबा. आणि माझे व्ह्युअर्स लोकांनी मला जे सुझाव देतात, मी खरंच त्यांचा सन्मान करेल. मी आज ज्यांनी मला आज कॉमेंट्स टाकली, मी त्यांचे आभार मानतो. का सर, तुमची मोसंबी पिवळी दिसते. मला आनंद झाला का माझे व्हिडिओ लोक आवर्जून पाहतायत आणि मला सुझाव करतायत. असेच वेळोवेळी तुम्ही मला माहिती द्या. आता नवीन पालवी यायला लागलेली आहे. जसं जसं टेम्परेचर वाढेल, पिवळापणा कमी होईल. नैसर्गिक गुणधर्म आहे झाडांचे. तरी असो, व्हिडिओ कसा वाटला परत बोलतो.
आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. आज एवढंच बोलू आणि इथंच थांबू. नमस्कार.